म्हणजे औरंगजेब त्याच्या मामाला शाहिस्तेखानाला सारखा पत्र पाठवून विचारतोय, मामा क्या हुआ? तर मामा पत्र पाठवून सांगतोय, भांजे चिंता मत करो, मैं हो ना. मामाची 3 बोट तुटलेले आहेत. मामाला कळायचं बंद झालं. मामा रोज विचार करतोय स्वराज्याचा मुलूक कसा पदाक्रांत करायचा. आणि एकदा रशियाच्या उझबेकिस्तानात कार्तलब खान उझबेकी नावाचा माणूस आलाय. तो चांगला तरुण आहे. त्याला भारत माहित नाही, भारतातला महाराष्ट्र माहित नाही, महाराष्ट्रातलं स्वराज्य माहित नाही, त्यातल्या त्यात स्वराज्यातले मराठी माहित नाहीत, त्यातल्या त्यात छत्रपती शिवाजी महाराज तर अजिबात माहित नाही. कार्तलब खान आलाय, त्याला सांगितले स्वराज्याचा मुलूक पदाक्रांत करायचा, त्यातल्या त्यात तळ कोकण ताब्यात घ्यायचा असं सांगितलेलं खान म्हटला, मी जातो. 35,000चं सैन्य त्याच्या नेतृत्वाखाली देत आणि 35,000चं सैन्य घेऊन पुण्यावर निघालाय कार्तलब खान. ढोल ताशे तुतारे वाजवतच निघालाय. निघाल्याबरोबर कार्तलब खानाला वाटलं अजून मराठे हालचाल करायला तयार नाहीत. याचा अर्थ काय? मराठे घाबरले. पुण्यावरनं पुढे गेला. उंबरखिंडीतनं खाली उतरायला लागला. तोपर्यंत महाराजांनी नियोजन लावून ठेवलं होतं. नेताजी पालकरांना सांगितलंय, कोकणात दबा धरून बसा. कोकणात दबा धरून बसले. आता उंबरखिंडी केवढी आहे? तुम्ही कधी उंबरखिंडीला गेला तर बघा, पुण्यातनं कोकणामध्ये जायला 6 घाट लागतात. किंवा उंबरखिंडीमधून एखादा हत्ती किंवा एखादा घोडा पुढे जाऊ शकतो, एवढी चिंचोळी जागा. तेवढ्यातून 35,000चं सैन्य कार्तलब खानाला पुढे घेऊन जायचं. आता तिथून सैन्य पुढे घेऊन जाताना कार्तलब खानाला कळायचं बंद झालं. दाट झाडे आहेत, त्यातल्या त्यात खिंड छोटीशी आहे आणि तोपर्यंत पाठीमागच्या बाजूनं 1000 मराठ्यांनी तुतारे वाजवायला सुरुवात. तुताऱ्या वाजल्याबरोबर कार्तलब खानाला काही कळेना, बहुतेक मराठी आपल्या पाठीमागे आले. त्यांच्या तुताऱ्या बंद झाल्या तोपर्यंत पुढच्या बाजूने तुताऱ्या वाजल्या. कार्तलब खानाला वाटलं मराठ्याने आपल्याला वेढा दिला. आता वेढा दिलाय म्हटल्याबरोबर कार्तलब खान तिथंच थांबला आणि त्याच्या डोक्यात आलं, खिंड पाठीमागे जाण्यापेक्षा आणि खिंड पुढे जाण्यापेक्षा खिंड सोडून वरती जावं. वर जावं तोपर्यंत मराठ्यांनी झाडं तोडायला सुरुवात केली. झाडं पडायची खाली, 100-200 सैनिक मरून पडायचे कार्तलब खानाचे. आणि मग कार्तलब खानाला वाटलं आता खाली जावं तर खाली खोल दरे, वर जावं तर काढा आहे. वर मराठी बसलेत, पाठीमागं मराठी आहेत, पुढच्या बाजूला मराठी आहेत, चारी बाजूने कोंडी झालेली आहे. पण आपले 35,000चं सैन्य, घाबरायचं कशाला? मग कार्तलब खानाने त्याच्या सोबत आलेली रायबाग देशमुख नावाची बाई, तिला एका गावची देशमुखी, तर त्या देशमुखींना विचारलं की मला सांग काय करायला पाहिजे. ती रायबागीने आधीच सांगत होती, ज्या अर्थी मराठे शांत आहेत त्या अर्थी त्यांच्यावर अजिबात हल्ला करायचा नाही, कारण मराठे काहीतरी नियोजन करतायत. मग कार्तलब खान म्हटलं, बरं ठीक आहे, आता काय करायचं? म्हणजे आपल्या तरुण पोरांचं कधी कधी असतं असं की परीक्षा द्यायला लागली की जवळचे मित्र सांगतात, अरे युपीएससी देऊ नको, आधी तलाठीची परीक्षा दे, पोलीस भरती हो, फौजदार हो, मग युपीएससी कर. तर ते पोरग नाही म्हणतं, नाही नाही झालो तर युपीएससीच करायची, कलेक्टरच व्हायचा. एजबार व्हायच्या टप्प्यात आला की मग त्याला वाटतं तलाठी झालं पाहिजे. तसं त्या कार्तलब खानाने देशमुखींना विचारलं, बोल आता काय करायला पाहिजे आणि मला सांग, एका तुतारी पाठीमागं किती मराठी असतात? तर ते म्हटले, किमान एका तुतारी पाठीमागं 100 मराठी असतात. त्याने लगेच हिशोब केला, 1000 तुताऱ्या गुणिले 100 किती झाले? 1000 गुणिले 100 1,00,000. त्याचा हिशोब डोक्यात आला. 1,00,000 मराठ्यांनी आपल्याला वेढा दिला. घाबरला कार्तलब खान आणि तो म्हटला, झेंडा वर केला, म्हटला हमें जिंदा रहना है. महाराजांचा आवाज आला, आता एक काम करा, अंगावरचे कपडे फक्त शिल्लक ठेवायचे आणि जेवढं काय आणलंय, उंट, घोडे, तोफखाना, दारू गोळा, सोने, हिरे, जवाहीर, जेवढं काय आणलंय ते सगळं इथं ठेवायचं आणि निघायचं. तो म्हटला ठीक आहे, हमें जिंदा रहना है. कार्तलब खान निघाला आणलेलं सगळं सैन्य घेऊन परत आणि निघाल्याबरोबर महाराजांचा परत आवाज आला, थांबा, अजून तुमच्यातले 1000 सैन्य इथं ठेवा जावा. कार्तलब खान म्हटला, कशासाठी? अहो म्हटलं, तुम्ही जे सगळं साहित्य इथं ठेवले ते आमच्याकडे न्यायला माणसं नको का? ते ठेवा इथं. होम डिलिव्हरी. होम डिलिव्हरीचा प्रकार त्या काळात महाराजांनी अस्तित्वात आणला आणि मग 1000 तिथे ठेवले आणि कार्तलब खान मोकळ्या हाताने परत गेला पुण्याकडे. गेल्याबरोबर शाहिस्तेखानाने विचारलं, क्या हुआ? कार्तलब खान म्हटला, हुजूर 1,00,000 मराठी आहे ते. शाहिस्तेखान म्हटला, येणारच तू डोक्यावर पडलायस? अरे मराठ्यांचं सगळं सैनिक मिळून सुद्धा 1,00,000 नाही. गंडवलं तुला, फसवलं त्याने. याचा अर्थ असा की आम्हाला आमचं नाणं खणखणून वाजवून दाखवता आलं पाहिजे. आधी पुण्याच्या ठिकाणी एखादं पुस्तक बाई विकायला आलं ना, त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर लिहिलेलं असतंय काय की बेस्ट सेलर बुक, 1,00,000च्या घरात विक्री. आम्हाला वाटतं बहुतेक जास्त खपलंय म्हणून आम्ही ते विकत घेतो. अजून त्या पुस्तकाला पहिला वाचक लाभलेला नसतो, तोपर्यंत बेस्ट सेलर बुक म्हणून सांगितलं जातं. याचा सरळ अर्थ असा की आम्हाला आमचं नाणं सातत्यानं वाजवून खणखणून दाखवता आलं पाहिजे. साधी गोष्ट असेल पण त्याचा न्यूनगंड आपण बाळगला नाही पाहिजे. कायम लढाईची तयारी ठेवली पाहिजे. हे महाराजांच्या प्रत्येक लढाईत मला वाटतं खऱ्या अर्थानं आपल्याला शिकायला मिळतं.